हॅलो फ्रेंड्स, हॉटेल अभिसूचीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मटरीची रेसिपी। मटरीमध्ये खूप व्हरायटी असतात, तर आज आपण बनवणार आहोत टॅमॅटोच्या ग्रेव्हीपासून मटरी। ही मटरी खूप छान क्रिस्पी लागते। आपण चहासोबत किंवा नाश्त्यासोबत सुद्धा खाऊ शकतो किंवा मुलांना दुपारी स्नॅक्स म्हणून सुद्धा आपण देऊ शकतो। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 7 टॅमॅटो घेतलेले आहेत आणि ते असे कट करून घ्यायचे आहेत। हे बघा, हे छान असं आपण कट करून झाल्यानंतर आता आपण मिक्सरला हे आपण ग्राइंड करून घ्यायचं आहे। म्हणजे अगदी एकसारखी प्युरी व्हायला हवी याची, त्यामुळे मटरी खूप छान टेस्ट लागते। तुम्ही म्हणाल की मटरी आपण कशापासून, तर गव्हापासून बनवणार आहोत, मैद्याचा आपण वापर करणार नाही। हे बघा, असे ग्राइंड करून झालेलं आहे आपलं। एकसारखं असं ग्राइंड करून घ्यायचं आहे, पाणी ॲड करायचं नाही। हे बघा, ह्याच्यामध्ये आता आपण 1 चमचा पोहेचा हळदपूड ॲड केलेली आहे, 2 चमचे जिरेपूड, 2 चमचे धनेपूड ॲड करायची आहे। धनेपूड आणि जिरेपूडमुळे खूप छान टेस्ट येते आणि अगदी हेल्दी रेसिपी आहे ही। मुलांना आपण डब्यामध्ये सुद्धा देऊ शकतो स्नॅक्स म्हणून। त्याच्यानंतर घरगुती लाल तिखट ॲड केलेलं आहे 3 चमचे। तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता। त्याच्यानंतर आता आपण चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। आणि थोडंसं मी ओवा ॲड केलेला आहे, असं छान असं क्रश करून आपण ॲड करायचं आहे। ओवा हा डायजेशनसाठी इझी असतो, त्यामुळे थोडंसं मी ओवा ॲड केलेला आहे। अगदी अर्धा चमचाच ॲड करायचा आहे। त्याच्यानंतर 3 चमचे मी तीळ ॲड केलेला आहे। आता तुम्ही म्हणाल की पीठ आपण गव्हाचं किती ॲड करायचं, तर त्यासाठी आपण जसं गव्हाचं पीठ मळतो तसंच मळायचं आहे। जितकं त्यात पीठ बसेल तितकं आपण पीठ ॲड करत जायचं आहे। तुम्ही तुमच्या अंदाजाने असं पीठ ॲड करायचं आहे। सेम आपण गव्हाचं मळतो असंच मळायचं आहे, त्यात काय फरक नाही आहे। आणि थोडंसं कच्चं तेल ॲड केलेलं आहे मी। आता ही छान असं आपण एकजीव करून घेऊया। हे बघा, हे छान असं आता एकजीव करून घ्यायचं आहे। हे बघा, हे छान असं आता मळून घेऊया आपण। हे बघा, हे असं पीठ आता माझं मळून झालेलं आहे। त्याच्यामध्ये थोडंसं आपण तेल ॲड करून पुन्हा एकदा छान असं मळून घ्यायचं आहे। हे बघा, थोडंसं असं तेल ॲड करायचं आणि पुन्हा एकदा 2 मिनिटांसाठी मळून घ्यायचं आहे। आणि 1 चमचा मी ॲड करून तेल पुन्हा एकदा मळून घेत आहे। मैद्यापासून तुम्ही बनवू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण मैदा हा शरीरासाठी आपल्या हेल्दी नाही आहे किंवा हानिकारक आहे, त्यामुळे जितका होईल तितका आपण मैद्याचा घरी कमीच वापर करायचा आहे। त्यामुळे मी जास्तीत जास्त रेसिपी गव्हापासूनच तुम्हाला दाखवत असते। हे बघा, आता छोटासा असा गोळा घ्यायचा आहे, जितका आपण चपातीचा घेतो तितकाच पीठ लावून घ्यायचं आहे आणि छान असं आता हे आपण लाटून घ्यायचं आहे। जितकं पातळ होईल तितकं लाटून पातळ घ्यायचं आहे, जास्त जाडसर ठेवायचं नाही। जर पातळ लाटलात तर अगदी मटरी आपले क्रिस्पी होतात। आणि थोडं थोडंसं असं पीठ लावतच आपण लाटून घ्यायचं आहे, नाहीतरी चिटकतात।
आणि आता टमॅटोसुद्धा बाजारात आपल्याला कमी रेटमध्ये मिळतो, तर आपण असं स्नॅक्ससाठी ही रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा. आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. हे बघा, अशा छान असं आपण कापण्या तयार करून घ्यायच्या आहेत. आणि दुसरीकडे आपण तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. हे बघा, तेल आपलं आता गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपल्या कापण्या आहेत किंवा मटरी छान असे तळून घ्यायचे आहेत. अगदी क्रिस्पी होतात, अजिबात मऊ होत नाहीत. आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. आणि तुम्ही सुद्धा याचा चाटसुद्धा बनवू शकता. कांदा, टमॅटो, कोथिंबीर आणि टमॅटोचा सॉस हे करून मुलांना संध्याकाळच्या वेळी स्नॅक्स म्हणून सुद्धा तुम्ही देऊ शकता. किंवा प्रवासात सुद्धा 1 महिना ही टिकणारी मटरी आहे. काहीच प्रॉब्लेम नाही आहे, 1 महिना ही छान अशी टिकते. त्यामुळे तुम्ही प्रवासात सुद्धा हे घेऊन जाऊ शकता. हे असे दोन्ही बाजू छान असं मंद आचेवर तळून घ्यायचे आहेत. हे बघा, कलरसुद्धा आता चेंज होत आहे. छान असं दोन्ही बाजूनी परतून घ्यायचं आहे आणि छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. गव्हाचे असल्यामुळे खूप वेळ तळायची सुद्धा गरज नाही. अगदी 2 ते 3 मिनिटात तळून होतात. हे बघा, आपले आता हे मटरी तयार झालेले आहेत. कलरसुद्धा लालसर झालेला आहे, म्हणजे आपले मटरी छान असे तळून झालेले आहेत. हे आता आपण एका डिशमध्ये आता काढून घेऊया. ह्याचा चाटसुद्धा तुम्ही बनवला तर खूप छान लागतो किंवा असं चहासोबत खाल्लात तरी छान लागतो. त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, किती छान आणि अगदी क्रिस्पी होतात. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. हे बघा, मी तुम्हाला दाखवत आहे किती क्रिस्पी झालेत बघा. धन्यवाद.